काफी था। यहाँ तो हर शाख पे उल्लू बैठे हैं, अनजाने इस गुलिस्ता का क्या होगा। मित्रांनो, आम्ही सर्व संविधान प्रेमी लातूरकर यांच्या वतीने आज इथं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या वतीने इथं घेण्यात येत आहे। ही अभूतपूर्व आज जी उपस्थिती आहे तेच दर्शवते की ह्याचा ज्यावेळेला प्रचंड मोर्चामध्ये ह्याचं रूपांतर होईल ती किती मोठा असेल। मित्रांनो, फार मोठा जास्त वेळ न घेता मी एवढंच तुम्हाला सांगेन की 1857ला ज्या वेळेला बंड झालं, इंग्रजांच्या विरुद्ध ज्या वेळेला बंड झालं, त्यावेळेला लॉर्ड क्लाइव्हनं विचारलं की ह्या देशाच्या गुलामीचं कारण काय आहे। तर ह्या देशाचं गुलामीचं कारण आपल्याच लोकांनी त्यांना सांगितलं की डिस्क्रिमिनेशन, विषमता आणि इनजस्टिस। विषमता आणि अन्याय, अन्याय म्हणजेच न्याय नसणे। ह्या समाजावर विषमता लादल्यामुळेच हा देश हा हजारो वर्ष हा गुलाम आम्हाला ठेवण्यात आला आणि झाला। आणि तीच गुलामीची परंपरा आज आपण बघतोय। इंग्रजांनी जाता जाता कुणाच्या हातामध्ये तिथलं प्रशासन व्यवस्था दिली आणि आपणही कृष्णा भास्कर कुलकर्णी असेल, अण्णा दत्तो असेल, बखरकार असेल, सावरकर असेल, गोळवलकर असेल, आता आलेला जो नथुराम असेल आणि काल परवा झालेला कोरटकर आणि सोलापूरकर असेल, एकच श्रृंखला आहे, एकच शृंखला आहे जी आपल्या ह्या व्यवस्थेला वेगवेगळं पाडून विषमता इथं अबाधित ठेवून आपल्याला लढवायचं काम करत आहे। आणि ह्या विषमतेमुळं आजही आम्ही SC आहोत, ST आहोत, OBC आहोत, मायनॉरिटी आहोत आणि वेगवेगळ्या जातीमध्ये 5,000 6,000 जातीमध्ये आपण आजही आपण विभागलेले आहोत। आणि म्हणूनच 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज प्रत्येक गोष्ट आपण बघतोय, प्रत्येक लोक वेगवेगळं कारण सांगतायत, दुसरं तिसरं कुठलंही कारण हे नाहीये। RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून मनुवाद्यांनी हा सोडा आपल्या संविधानावर फेकलेला आहे।